4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील, परंतु 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटकं तुमची संपली गेली पाहिजेत. अन्यथा अगदी आपण पाहायला गेला तुमचा एक खेळाडू अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी सर्व टीमसाठी हेच नियम असतील. त्यामुळे आपण पाहिलं वेळेचं बंधन क्लॉक सेट तुमच्यासाठी या ठिकाणी केला जाईल आणि याबस 20 मिनिटाच्या अवधीमध्ये पहिलं सत्र संपन्न होणं अत्यंत गरजेचं. नक्कीच दरम्यान एक सूचना असेल यश की ग्राउंड बाउंड्री लाईनच्या हॅलो हॅलो बहुत त्यांच्या विरोधात आपण पाहतोय माडपवाडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आपण विचार केला तर नक्कीच चांगली बॅटल आणखीन एक आवाज पाहायला मिळेल.
हॅलो 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 18 धावा दाफलकरवरती आहेत आपण आतापर्यंत पाहतोय या साडीला झालाय 18 धावा 18 रन्स ऑन बोर्ड दुसऱ्या षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रोग्रेस वरती आपल्याला पाहायला मिळतं हॅलो 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 अनिल दुसऱ्या षटकासाठी अनिल यांना पाहतोय यस भास्कर घरात त्या ठिकाणी असतात ना त्या ठिकाणी नो टेन्शन का भक्ती डीजे सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं चांगले ऑपरेटर आहे त्याबद्दल चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ यावेळेस मैदानावरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल टीमची टोटल पोहोचले तब्बल 18 या अंकावरती 18 रन्स बॉल फ्री टॉस ऑन साइडचा दिसताना दोन क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू होईल पासून परार आलाय मैत्री चषकामध्ये दिमागदार दर्जेदार चौकार धावसंख्येला माहिती आहे किरण बाद झाले 4 धावसंख्याचं योगदान त्यांनी आपल्या टीमला दिला थोडं स्ट्रगल करताना ते पहा नक्कीच आपण पाहिले परंतु त्यानंतर इनर नंबर 3 चा पोझिशन वरती आल्यानंतर शैलेशना कंपनीचा अगदी आपल्याला 400च्या स्ट्राईक रेटनं या ठिकाणी खेळ सुरू केला यावेळेचा बॉल बॉटमहँडचा योग्य वापर एलिमिनेशन कमी आहे हे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये टीपला झेलून संपवला शैलेश यांचा या मॅच मधील खेळ विकेट डाऊन दुसरा झटका बसतोय बॅटिंग करणाऱ्या माडपवाडी टीमला आपण पाहायला गेला एलिमिनेशन कमी मिळाला बॉटम हँडचा योग्य वापर होता परंतु आपण पाहायला गेलो ताकद थोडीशी कमी पडली त्या ठिकाणी शैलेश यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर माडपाडी टीमला दुसरा झटका बसला या शैलेश यांच्या स्वरूपात आधी किरण बाद झाले तदनंतर शैलेश आता इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतो महेश दाखल झाल्यात टीमचे टोटल 22 अंक असताना आवाज दुसरा झटका नक्कीच बसला परंतु 2 षटकं संपले 2 षटकांची समाप्तीनंतर 22 धावा दाफलक्यावरती लागल्यात बॅटिंग करणारा माडपवाडी या टीमच्या एक बॉल आहे का एक बॉल ओव्हर झाली ओव्हर कंप्लीट अमोल पाटेकर ओव्हर कंप्लीट झाले परंतु अमोल पाटेकरांना बऱ्याच अवधीनंतर आम्ही पाहतो माडपाई माडप संघातून पाहायला गेला जर 2 वर्ष आपण पाहिली तर नक्कीच बऱ्याचशा फॉर्म मध्ये तो संघ होता आणि आपण पाहायला गेला अंकावरती आपण पाहतो 11च्या सरासरीनं आता मानववाडी टीमला 22 धावा 2 गडी बाद झाल्यात आणि आपण पाहायला गेलं आता 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी पहिल्या सत्रामध्ये किमान या खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं 50+ धावा अगदी फायटिंग टोटल असेल प्रकाश पाटील सर तुम्हाला खेळपट्टीचा बराचसा अनुभव आहे कारण 50+ धावा या खेळपट्टीवरती सन्मानजनक मानलं जाईल असं वाटतं सुरुवातीला जे नवीन खेळाडू येतात ना की सीमारेषा लगत जवळ आहे सहजपणे फटके खेचता येतील परंतु तसं काही घडत नाही या मैदानाचा इतिहास राहिला अगदी सीमारेषा जरी जवळ असली तरी फटके सहजासहजी येत नाहीत नक्कीच यश तसं पाहायला गेलं तर जेवढा अनुभव आपल्याला या खेळपट्टीचा आहे त्यापेक्षा जास्त अनुभव मेजबान टीम आपण म्हणणार कोच संघाला देखील या खेळपट्टीचा अनुभव आहे आणि नक्कीच त्याचा ते फायदा उचलतील करतो विकेट आणखीन एक अवस मैदानाच्या बाहेर आपण पाहू अगदी बाद झाले बॅटर अजय बाद झाले जे सलामीला आले होते चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं होतं ते आता बाद झालेत आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 वरती ओंकार यांना आपण पाहूया
अगदी माडपाडी म्हटलं की आपण पाहायला गेलं अमोल पाटेकर हे नाव नक्कीच घेतलं जातं, चांगले खेळाडू आहेत. परंतु आपण पाहिलं बरेचसे यंगस्टर या टीम मध्ये पाहतो, जिगरबाज युवा ना घेऊन आता ते उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या विरोधात पौट टीम सातत्यानं आपण पाहायला गेला अगदी या मैदानावरती चांगला अभ्यास आहे, चांगले आयोजक देखील आहे. हॅलो, गुरुनाथ डीजे चे प्रोप्रायटर गुरुनाथ यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षावर यायचंय. गुरुनाथ, आपल्याला विनंती असेल. यावेळेचा बॉल आपण पाहिला, दांडी गोल केल्या. नक्कीच विकेटचं सातत्यानं पडझड आपण पाहतो. नितांत मिळणारे ब्रेक थ्रू आता अडचणीमध्ये वाढ करते, कारण कडाकीचं ऊन आहे त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं. बॅटिंग लाईनअप ढासळले आता अगदी बॅटिंग करणाऱ्या माडामोठ्या टीमचे. त्याच्या विरोधात गोलंदाज दीपक यांनी आवाज कमालीची गोलंदाजी केली, कारण बॉलिंग लाईनअप पोर्ट टीमची अतिशय स्ट्रॉंग आहे. आपण सातत्यानं या मैदानावरती बऱ्याचशा वर्षातून पाहिला. शैलेश महाबदे आघाडीचे गोलंदाज त्याच्यामध्ये असतील, सातत्यानं खेळ त्यांचा चांगला राहिला. परंतु या ओव्हरमध्ये आपण जर पाहायला गेलं, दीपक याने आवाज कमालीची गोलंदाजी केली ना अद्यापर्यंत रोखलं गेले 23 अंकावरती अगदी बॅटिंग करणाऱ्या माडपाडी या टीमला. नक्कीच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री अरुणजी पाटेकर साहेब यांचे आगमन झालेले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती असेल की अतिथी कक्षावर विराजमान व्हायचंय. दरम्यान आपण पाहता बीमर नो पॅनलाइज केलं जाईल आणि पुढचा चेंडू मात्र आता फ्री हिट असेल. कुठेतरी जो प्रेशर या समोरच्या टीमवर स्थापित केलंय तो तोडण्याचा मात्र आता मौका मिळेल. ओव्हर टू यश. हा फेकची संधी, नो बॉल फेकला आपण पाहायला गेला. पंचांनी दंडित देखील गेला. पंचांचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये फिरलं. संदीप गायकवाड सरांनी आपण पाहायला गेला. नक्कीच गोलंदाज देखील सांगितलं फ्री हिट बॉल आहे. याबाबतचा बॉल फ्री हिटच्या बॉल वरती फटका सजवला. लो फुल टॉस बॉल, फुल टॉस वरती फुल टोल, तांबडा पांढरा झणझणीत बावा षटकार मार चुकांकडे. वरती 30 धावा दापलकवरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत. 30 रन्स ऑन बोर्ड आपण पाहायला गेला. ब्रीडच्या बॉलवरती चांगला समाचार घेतला. संधी येत नसते, संधी आपण पाहायला गेला आपल्या कार्यातून निर्माण करावी लागत. संधी निर्माण झाली होती आता बॅटरसाठी, त्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आणि बॉलवरती षटकार ठोकला आणि धावसंख्येला बल देणारा हा षटकार आला अगदी बॅटर अगदी गणेशच्या माध्यमातून. 30 धावा दापलकवरती लागल्या गेल्यात आतापर्यंत आपण पाहतो. 30 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दीपक यांचं अतिशय महागडं षटक आहे. या षटकामध्ये अतिरिक्त धावा नक्कीच बॉल व्हाईट बॉल एक षटकार देखील पाहिला, म्हणजे थोडंसं इकॉनॉमिकल थोडंसं महागडं हे षटक आपण पाहिलं. यावेळेस दांडी गोल केलं, परंतु भास्कर घरात भक्ती डीजेचे प्रोप्रायटर यांना विनंती आहे आपण कृपया या ठिकाणी डीजे देखील सांगितलं, परंतु आता डीजेशी कनेक्ट होतील भास्कर पाटील भक्ती डीजेचे प्रोप्रायटर. त्यांना विनंती आहे भास्कर पाटील मग कृपया या ठिकाणी थोडंसं कनेक्ट व्हायचं. अगदी आपण पाहायला गेलं त्या क्षेत्रामध्ये खूप सारं नाव आहे. भक्ती डीजे सध्याच्या घडीला आपण पाहिला ट्रेंडिंग वरती असलेला
खरं तर ही साऊंड स्ट्रीम त्याचे प्रोप्रायटर आपण पाहतोय भास्करजी पाटील यांना विनंती आपण कनेक्ट व्हायचा. फुलर लेनचा बॉल अलंग द कार्पेट खेळून काढला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक सिंगल कंप्लीट. दुसरीचं मागणं होईल का? यस, बॅटर निघालेत. दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु रोखलं गेले शेवटच्या क्षणाला. या बॉल वरती तब्बल एकच धाव मिळाली जाईल आणि एका धावसंख्याच्या मदतीने टीम पुढे सरसावली. टीमची टोटल झाली 31 धावा धावफलकावरती लागल्या. 31 31 धावा धावफलकावरती. अद्यापर्यंत विकेट गमावल्यात 5. अगदी बॅटिंग करणाऱ्या माडपवाडी या टीमनं 5 विकेट डाऊन झाल्यानंतर आपण पाहायला गेलं मिडल ऑर्डर बॅट्समन यावेळेस बॅटिंग करतात. मैदानाच्या आतमध्ये 31 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि सर आपण विचार केला गडी बाद झाले ते माडपवाडी या टीमचे. बत्तीस अंकावरती अजून जाऊन पोहोचले. अगदी माडपवाडी टीम 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता केली जाते. डिहायड्रेशनचा धोका उद्भवत असतो आणि पाण्याची कमतरता जाणवत असं आपण पाहायला गेलं. सर्वगुण संपन्न ही स्पर्धा, ही अभिमानाची स्पर्धा, ही सन्मानाची स्पर्धा, 2 गावांचा मैत्रीचं प्रतीक असलेली स्पर्धा. नक्कीच आपण पाहायला गेलं सन्माननीय अगदी उद्योजक यशवंतजी शिंदे पाहायला गेला माझगाव गावाचे सन्माननीय डवलकर साहेबांच्या अगदी आपण पाहायला गेलं संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतो. त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न आता सत्यात उतरलं आणि आपण पाहायला गेलं ते तरुणांसाठी प्रेरणा देखील आहेत प्रकाश पाटील सर. कारण सध्याचा तरुण पाहायला गेला अगदी नोकरी क्षेत्राकडे जास्त कल त्याचा पाहायला मिळतं. परंतु त्या ठिकाणाहून आपला मराठी स्वतःचा काहीतरी बिझनेस नक्कीच आपण पाहायला गेलं स्वतःच्या पायावरती आपण स्वतः आता कोणाच्या हाताखाली नोकर मालक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योगात. आणि आपण पाहिलं यशस्वी उद्योजक सन्मानित मारुती डवालकर आणि यशवंतजी शिंदे यांना मुख्य व्यासपीठावरती पाहतो. टीमची टोटल 32 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक उलट ट्रॅक वरती गोलंदाज परेश आले शेवटच्या षटकासाठी. स्ट्राइक एंड वरती बॅटर आपण पाहूया. हॅलो महेश वरती एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. भास्कर पाटील थोडासा बेस हॅलो यावतचा बॉल हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. टीमची टोटल जाऊन पोहोचले आता तब्बल 40 अंकावरती. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रकाश पाटील सर आपण उल्लेख केला होता की किमान 50+ धावा सन्मानजनक टोटल असेल ना त्या टोटल कडे वाटचाल करते. बॅटिंग करणार आपण पाहतो या माडपवाडी टीम. 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. परत शेवटचं षटक परत 2 चेंडू फेकले. आतापर्यंत 8 धावा त्याने वैयक्तिक षटकामध्ये खर्च केला. म्हणजे अगदी स्लॉगवरचं षटक म्हटलं जातं ना ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक. आणि या षटकामध्ये हाणामारी केली जाते या बॅटरच्या माध्यमातून. लो फुल टॉस बॉल सर बॅटने केला वाईडिश
लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील या बॉलवरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं, कन्वर्जन होईल का हा प्रश्न बनला. परंतु पाहिला जाईल डेंजर एंड कडे थ्रो होता. यस रेफर केलाय अंपानी या रनआउट साठी नक्कीच रेफर केलं गेला. हॅलो 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 यस सर संदीप सर बॅटर आउट आहे की रेफर? बॅटर आउट आहे ना? यस चेक देखील केलं जाईल. बॅटर आउट आहे. यस थर्ड अंपायरचा देखील निर्णय. परंतु बॅटरचा देखील कौतुक असेल, त्याला माहिती होतं तो पॉपिंग क्रीज वरती सुरक्षित पोहोचला नाही. आणि यावेळेस आपण पाहायला गेलं रनआउटच्या स्वरूपात ती विकेट मैदानाच्या बाहेर आल्या. यस आउट OUT डिसिजन आमच्यापर्यंत थर्ड अंपायर देखील चेक केलं. बॅटरला आउट द्या नक्कीच त्यांनी देखील सांगितलं. टीमची टोटल 41 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 41 अंकावरती विकेट डाऊन झाल्यात. अद्यापर्यंत आपण पाहिला 6 विकेट डाऊन झाल्यात बॅटिंग करणाऱ्या माडेपाटे टीमच्या आणि 41 धावा धावफलकावरती लागल्यात. विकेटची पडझड सातत्याने आपण पाहतोय. आणि परंतु एक वैशिष्ट्य आहे, धाव गळती कुठेही थांबली नाही. धावा येतच राहिला, हे खरं तर प्रमुख वैशिष्ट्य राहिलं माडफडी टीमचा. जरी विकेट आल्या ना तरी आपण पाहायला गेलं धावसंख्या येतच राहिली. आणि आपण पाहिलं टीम जाऊन पोहोचले तब्बल आता 41 या अंकावरती. 41 धावा धावफलकावरती. चांगली शृंखला आपण पाहायला गेलं. त्या व्यतिरिक्त अगदी चांगल्या आकर्षक ट्रॉफी आहेत. आपण पाहिला याआधी या स्वरूपाच्या ट्रॉफी आपण कुठेही पाहिल्या नसतील. कारण आपण पाहायला गेलं तर नक्कीच मोठमोठ्या आकर्षक ट्रॉफी आपण मोठमोठ्या उंचीच्या ट्रॉफीज आपण पाहिल्या असतील. परंतु आपण पाहायला गेला मनाला आकर्षित करणाऱ्या या ट्रॉफी मैत्री चषकाच्या माध्यमातून नक्कीच कोणते 3 संघ या ट्रॉफींवरती आपल्या गावाचं नाव कोरतील हे नक्कीच आपल्याला डे नाईटच्या स्पर्धेमध्ये समजलं जाईल. परंतु आपण पाहायला गेला या ट्रॉफीची चॉईस ज्याने केली असेल ना तर अगदी आपण पाहायला गेलं त्यांचा देखील आभार असेल. या ट्रॉफी मनाला आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आहेत. प्रत्येकाला आपण पाहायला गेलं या स्पर्धेची अहमियत का आहे ते सांगणाऱ्या करते आज ट्रॉफीज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. खूप सारे आपण पाहायला गेलं दानशीर व्यक्तिमत्व या स्पर्धेला त्यांचं सहकार्य आला. मैदानाच्या चौ बाजूला आपण पाहतोय या फ्लेक्स बॅनर्स देखील आपण पाहतोय मैत्री चषक. आणि यावेळेस या विभागातील एक मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी आणि यावर 2 गावांचा मैत्रीचा प्रतीक आपण पाहतोय. 2 आपण पाहिला चांगले मित्र आहेत यशवंतजी शिंदे आणि आपण पाहिला मारुती डबलकर. एक चांगले मित्र आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये चांगली ख्याती आहे या दोन्ही व्यक्तिमत्वाची. आणि यावेळेस मैत्रीचं प्रतीक का असं मैत्री का असते ते दाखवून दिलंय. माझगाव आणि वारत या 2 गावांची अगदी मैत्रीची ही ट्रॉफी नक्कीच आपल्या भेटीला आली आहे. नक्कीच यश तसं पाहायला गेलं तर सर्व युवकांना एकत्र आणण्याचं, एक जीव करण्याचं आणि एकत्रीकरणाचं एक नवीन उदाहरण स्थापित केलेलं आहे या 2 राजकीय नेते आणि त्यापेक्षा 2 मित्र. हे 2 मित्र एकत्र येऊन एक चांगलं आयोजन, सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि नवीन खेळाडूंना किंवा या विभागातील सर्व खेळाडूंना नेहमीच एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं कार्य मात्र त्यांच्याकडून होत आलेलं आहे. आपण याआधी बघितलं असेल अविनाशदादा कांबळे यांचं देखील इथे सुंदर आयोजन पाहिलं. शुभम मालुसरे जे आता ग्राउंडमध्ये आहेत त्यांचं देखील आपण आयोजन पाहिलं गेलंय. ह्या विभागातील हे नामांकित आयोजक म्हणून ओळखले जातात. अविनाशदादा कांबळे यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळे ते आता सध्या घरी आराम करत आहेत. परंतु आज या गावाकडून ही स्पर्धा घेऊन नेहमीच कोणी ना कोणी येत असतात. आणि यावर्षी आपण पाहतोय कोणी नाही तर हे 2 युवा उद्योजक समोर आले आणि त्यांनी सर्व युवकांना एकत्र करून ही मानाची आणि बहुमानाची स्पर्धा आपल्या भेटीस आणली. चांगली संकल्पना आहे. 2 मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय घडलं जातं त्याचं अगदी आपण प्रात्यक्षिक उदाहरण काय असेल तर मैत्री ट्रॉफी असेल. 2 चांगले व्यक्तिमत्व आहेत. आपण पाहायला गेलं नक्कीच ना पैशाचा गर्भ ना पदाचा गर्भ दोन्ही व्यक्ती मानवाना. कारण आपण पाहिलंय जवळून पाहिलं. कारण सामान्यातून हे करत 2 व्यक्तिमत्व खरं तर मी तर म्हणजे शून्यातून वर आलेले दोन्ही कंपनी आहेत. कारण त्यांच्या मागे कोणताही पाठबळ नव्हता. तिथून अगदी स्वतःच्या पायावरती हिमतीनं अगदी हे 2 व्यक्तिमत्व आपण पाहतोय मारुतीजी डबलकर आणि यशवंत शिंदे उभे राहिले. आपलं नाव या ठिकाणी चर्चेत आणलं आपल्या मेहनतीच्या जोरावरती. नक्कीच आणि औचित्य साधलं गेलं. यामागे बघा शिवरायांची शिकवण आहे की स्त्रीचा सन्मान केला गेला पाहिजे. सर्व राजांनी स्त्रीला नाचवली परंतु माझ्या राजाने सुरक्षितता दिली. आणि त्या शिकवणीचं इथे धोरण अपनावून 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी स्त्रीचा सन्मान म्हणून ही स्पर्धा घेऊन आले. खूप चांगली संकल्पना.
याबाबतचा बॉल आपण पाहायला गेला, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटर सांगतात अमोल पाटेकर या ठिकाणी डीपच राहिला, बॉल खालीच राहिला. त्या स्पॉट वरती बॉल ज्या ठिकाणी अंदरला जातो याबाबत खालच्या दिशेने ट्रॅव्हल करत असतो सातत्याने आपण पाहायला गेला. परंतु आपण पाहायला गेला हे दोन्ही व्यक्तिमत्वांचा विचार केला, साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी या दोन्ही व्यक्तिमत्वांची ओळख आहे. आणि आपण पाहिला खूप सारा या ठिकाणी मेहनत राहिली आहे संपूर्ण दोन्ही गावांची. आपण पाहायला गेलो दोन्ही गावाचे ग्रामस्थ त्यांना देखील विसरता कामा नये, कारण सर्वांना एकत्रित घेऊन मैत्री का असते ते दाखवून दिलं आता मारद अगदी आपण पाहायला गेला वारद आणि माझगावकरांनी. आणि आपण पाहिलं दोन व्यक्तिमत्वाने देखील पोहोचले तब्बल 41 अंकावरती. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली. यस रनआउट साठी यस नॉट आउट डिसिजन आलाय. यस नॉट आउट. थर्ड अंपायर आपण पाहिला त्यांचा कटाक्ष ऑन स्क्रीन वरती आहे त्यांना. यस सर बाईच्या स्वरूपात ही धाव आहे ना. यस थँक्यू सर. 42 धावा धाव फलकावरती लागल्यात. 42 42. याबाबतचा बॉल उडवला स्टँड अँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. याबाबत थोडसा फंबल पाहायला मिळतं. काय ड्रॉप केली जाते असं म्हटलं जातं ना, पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. त्या विपरीत असं म्हटलं जातं सोडशी जेल तो होशील फेल. शेवटच्या बॉलवरती जेल सोडली आपण त्या विपरीत धावा आल्यात शेवटच्या बॉलवरती तब्बल 2 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल 44 अंकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना माडापडी टीम पोहोचले 44 अंकावरती. दुसऱ्या सत्रामध्ये आता पाठलाग करायचा 45 धावसंख्येचा 24 बॉल मध्ये. परंतु आपण जर पाहायला गेला ही धावसंख्या देखील चांगली फायटिंग टोटल मानली जाईल. आणि आपण पाहायला गेला 45 धावसंख्येचा पाठलाग आता करायचा आहे पौट टीमला. शुभम मालुसरे यांचा विचार केला तर अगदी चांगला आयोजन. त्या आधी बोलूया मुख्य मान्यवरांच्या अतिथी सन्मानाकडे. इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतो की अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान पार पडला जाईल. त्यानंतर नेक्स्ट मॅच असेल टेंबरी त्यांच्या विरोधात. आपल्याला पाहायला मिळेल बोरिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी या. टेंबरी टीमचा कॅप्टन आणि बोरिवली टीमचा कॅप्टन विनंती आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल आहे की आपण टॉस. नक्कीच दरम्यान आपण बोलूया आता अतिथी मान्यवर आपले प्रमुख अतिथी मान्य श्री अरुणजी पाटेकर साहेब यांनी इथे या स्पर्धेला भेट दिलेली आहे. सदिच्छा भेट त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान करण्यात येईल. तर मी या स्पर्धेचे जनक यशवंतदादा शिंदे आणि मारुतीदादा ढवाळकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अरुणजी पाटेकर साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात यावा. नक्कीच अरुणजी पाटेकर साहेब आपण स्क्रीनवर पाहता ऑन स्क्रीन यांचा इथे सत्कार. तसेच अक्षयजी माबदी यांना विनंती असेल पौतगावचे युवा नेते अक्षयजी माबदी यांचा देखील इथे यथोचित सन्मान करण्यात येईल. आपण पाहता विद्यमान नवनिर्वाचित विद्यमान उपसरपंच यशवंतदादा शिंदे आणि माजी सदस्य मारुतीदादा ढवाळकर यांच्या शुभ हस्ते सर्व अतिथी मान्यवरांचं देखील इथे स्वागत करण्यात येत आहे. आणि आपण पाहतो ही सत्कार अशी चालू राहणार आहेत यश, कारण आयोजक मारुतीदादा ढवाळकर आणि यशवंतदादा शिंदे यांच्यावर असलेले मित्रप्रेम आहे. आणि हे मित्रप्रेम आज दिवसभर पाहुणे मंडळी येतच राहणार आहेत. नक्कीच तुषारजी दिवाने यांचा देखील इथे सत्कार करण्यात येईल. यश आपण पाहतोय कधी स्पर्धा जेव्हा आपल्याला समोर दिसते ना, आपण तर येऊन ज्या दिवशी ती सुरू होते त्या दिवशी आपण येऊन इथे शांत सावलीला बसतो आणि त्या मॅचचं धावतं वर्णन लोकांपर्यंत पोहोचवतो. परंतु त्या मागची त्या आयोजनाच्या मागची ती मेहनत असते, त्या एक दिवसाच्या स्पर्धेसाठी 1 महिन्याची मेहनत लागलेली असते आणि सर्व तरुण वर्गाने घेतलेली मेहनत आज आपल्याला या मैदानावर दिसते. आपण पाहत असत सतीश पाटील क्रिकेट वेडा माणूस आज आपल्या संघापासून दूर राहिला, कारण तो एक मुख्य आयोजक म्हणून इथे जबाबदारी पार पडतोय. महेश कांबळे, सुरेश ढवाळकर असतील, आपले गीतेश ढवाळकर असतील, जीवन काटावले असतील,
अनेक असे विलास पाटील असतील, अनेक या गावातील सर्व युवक आपण बघा, अतुल लबडे, जगदीश शिंदे, बाब्या असेल, अनेक आविष्कार शिंदे, अनेक युवक इथे या स्पर्धेसाठी आपलं जी जान लावत आहेत आणि आयोजनाला कसं चार चांद लावण्यात येतील याच्याकडे लक्ष देत आहेत. या सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया, त्यांना धन्यवाद देऊया आणि वळूया मैदानाकडे. सर्व तरुण वर्गाला विनंती असेल, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. आपण आयोजक आहात, तर आतापर्यंत अतिशय सुंदरपणे पार पडलेले सामने असेच पुढे पार पडत राहू. सर्वांचं सहकार्य असंच लाभलं पाहिजे, हीच विनंती. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. वळूया मैदानाकडे. सर टॉस या ठिकाणी केला जाईल. गावदेवी बोरील टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी टेंबरी टीमच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचा. अरुणजी पाटेकर यांच्या शुभ असं टॉस केला जाईल. चला टेंबरी टीमचा कॅप्टन आपण लगेचच या, अन्यथा आपण पाहायला गेला तुम्हाला थोडा अवधी दिला जाईल, त्यानंतर समोरचा टीम जी कर्णधार उपस्थित आहे त्याला टॉस विन दिला जाईल. हा नियम आहे स्पर्धेचा. त्या कारणास्तव लगेचच टेंबरी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी उपलब्ध व्हा. चला राज टोंबरे टीमचे कॅप्टन असतील तर लगेचच या, कारण तुम्हाला फक्त थोडाच अवधी दिला जाईल, फक्त 4 मिनिटाचा अवधी दिला जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात नाही तर नक्कीच समोरचा टीम जो आपण आपला कॅप्टन उपस्थित आहे त्याला टॉस विन दिला जाईल. तो जिन आंखों से स्वराज्य का सपना देखा गया वो माँ साहब जिजाऊ, और उस सपने को साकार करने के लिए जिन्होंने पग पग पर संघर्ष किया, अपनी जान की बाजी लगाई, वो हमारे छत्रपति शिवाजी महाराज. उनके चरणों में नतमस्तक होकर मैं मैदान की ओर ले चलता हूँ सभी क्रिकेट प्रेमियों को, जहाँ पर एक कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला जारी है. पौध बनाम माड़प, 2 खालापुर तहसील की ये टीमें आपस में जूझ रही है. एक दूसरे की कमजोरी, एक दूसरे की ताकत भली भांति जानते हैं. पौध टीम देखी जाए तो अपने होम ग्राउंड पर इस समय खेल रही है. परंतु त्याआधी या ठिकाणी अरुणजी पाटेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करायचंय आणि यश टॉस बॉक्स मध्ये आपल्याला कव्हर करतील. तो देखिए पहली गेंद पर अपील जरूर हुआ था और यहाँ पर पकड़े गए हैं इस टीम के वंडर बॉय, मेरे चहेते खिलाड़ी ओमकार, जिनको पवेलियन का रास्ता दिखा दिया है. ये ताकत है इस गेंदबाज की. डीजे नक्कीच 1 मिनिट थांबतो डीजे पर्यंत. जिंकला राज टोंबरे, परंतु आयोजन विषय काय मला, कारण चांगलं आयोजन आहे, कारण या विभागातील सन्मानाची ट्रॉफी आहे, 2 गावांची स्पर्धा. आयोजन विषय काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली म्हणून टुर्नामेंट ज्यांनी ठेवत माझगावात त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी आम्हाला खेळायची संधी दिली, त्यांचं अभिनंदन असेल. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही टीमला देखील. परंतु प्रेम आमच्या समोर जॉईंट झाले आहेत, परंतु बोरील टीम आपण पाहायला गेला या सध्याच्या वर्षाला चांगल्या फॉर्म मध्ये, कारण बॅटिंग चांगली होते, कधी बॉलिंग थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. परंतु आता टीम मध्ये काही चेंजेस आहेत का? कोणते गोलंदाज अगदी आपण पाहायला गेला त्यांना संधी देण्यात येईल का? परंतु या आयोजनाविषयी का म्हणाल, या स्पर्धेमध्ये तुम्ही जेव्हा एंटर केलं आयोजन पाहिलं या ठिकाणी या आयोजनाविषयी का म्हणाल, कारण आयोजन डे नाईटचं आणि या विभागातील एक सन्मानाची ट्रॉफी आहे. आयोजन चांगलं आहे. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स आणि शो द गुड गेम्स. बस शुभेच्छा. जाऊया कॉम बॉक्स मध्ये या ठिकाणी प्रकाश पाटील सरांकडे. थैंक यू यश. अमोल देखिए काफी अनुभवी खिलाड़ी है गेंदबाजी की छोर पर. ये देखिए इस टीम के सबसे अनुभवी खिलाड़ी माने जाते हैं. अमोल एक ऑलराउंडर खिलाड़ी है और गेंदबाजी की धार हर एक ग्राउंड पर उनके गेंदबाजी की दहशत अभी तक दिखाने में कारगर साबित हुए. सामने इस टीम के वंडर बॉय जिन्हें कहा जाता है मेरे चहेते खिलाड़ी ओमकार, पूरी तरह से निस्तनाबूद होकर पवेलियन डगआउट लौट चुके हैं. उनके भाई शैलेश अभी तक घात लगाकर बैठे और नए खिलाड़ी गुरुनाथ जा चुके हैं स्ट्राइक पर. ये देखिए कवर के ऊपर से उड़ाया इस बार,
काफी बढ़िया शॉट लिया था, लेकिन आउटफील्ड खराब होने के वजह से थोड़ा सा खामियाजा जरूर भुगतना पड़ा। जहां पर रन मिल सकते थे 4, वहां पे आए 2। इस 2 के बदौलत स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 2, 1 विकेट के नुकसान पर। अमोल की अगली गेंद, गुरुनाथ स्ट्राइक पर 2 से खाता खोला है अपना। ये देखिए इस बार फ्लिक किया है, लेकिन काउ कॉर्नर के रीजन में पकड़े गए। एक और विकेट का पतन, एक और बड़ा झटका पौध टीम को। डीजे ठाण्या वाघ, भगवे के शिलेदार आनंद दिगे साहब, जो अमर रहे और अभी तक अमर है। गरीबों के लिए काफी संघर्ष किया। इस समय इस खिलाड़ी को संघर्ष करना पड़ेगा अपने टीम के लिए। शैलेश महाब्दी अभी तक रुके हुए। जब तक शैलेश महाब्दी है ना, मैं कहूँगा ये खिलाड़ी जीत और हार के बीच वाला फासला है, ये दीवार है। जब तक ये खिलाड़ी मैदान पर रहेगा ना, तो उस वक्त तक माडव टीम का सिर दर्द बढ़ता रहेगा। अमोल एक बार फिर से गेंदबाजी की छोर पर, नए खिलाड़ी स्ट्राइक पर। अनिल देखिए तेज तर्रार गेंद सटीक जगह पर टप्पा, ये खासियत है इस गेंदबाज की। और भाप नहीं पाया इस गेंद को। जब तक समझ पाते बूझ पाते तब तक गेंद निकल गई थी विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं, डॉट गेंद की समाप्ति। स्कोर वहीं पर रुका हुआ 2 पर, 2 विकेट के नुकसान पर। त्यांचा 45 रन का टारगेट लक्ष्य को भेदना है। और अनिल और शैलेश भली बात ही जानते हैं, ओमकार और गुरुनाथ जैसे बड़े खिलाड़ी डगआउट में लौट चुके हैं। अमोल एक तेज तर्रार गेंदबाज है, एक अनुभवी गेंदबाज है, बस उनको खेल के निकालना है। 1 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। और ये ताकत है इस खिलाड़ी की। मैंने पहले इस बात का जिक्र किया था कि अमोल जितने हल्के में लिया जाए उतने हल्के में निकलेंगे नहीं। हर एक ग्राउंड पर उनके नाम की दहशत और उनके नाम की पहचान छोड़ते हैं। और निवेदन रहेगा कि स्पीड अप कीजिए, स्पीड अप करना है, टीम मीटिंग कम से कम लेनी है। चलिए जल्द से जल्द अपनी फील्डिंग बिछाइए, माडव टीम से निवेदन रहेगा। क्योंकि कौन सी भी श्रृंखला अगर आप देखी जाए सक्सेस तभी होती है, उसके पीछे डिसिप्लिन काफ़ी इम्पोर्टेंट रहता है। जब तक हर एक चीज़ को डिसिप्लिन लगाया ना जाए तब तक वो चीज़ खूबसूरत नहीं दिखती। अगर इस आयोजन को, इस श्रृंखला को खूबसूरत बेहतरीन बनाना है तो डिसिप्लिन फॉलो करना बहुत ज़रूरी है। अब गेंदबाज चुने गए, नए गेंदबाज शैलेश मैंट्री पावर प्ले की ओर लेकर आए थे अमोल। काफी खूंखार गेंदबाजी की, मैं कहूँगा जिस तरह ऐसा लग रहा था कि पारी जैसे चढ़ती जाएगी, बड़े बड़े स्कोर, बड़े बड़े हिट निकलेंगे। लेकिन अमोल ने अपनी तेज तर्रार और खूंखार गेंदबाजी के तहत पूरी पारी समेट ली। मैं कहूँगा पहले हैवी बन चुके हैं पूरी तरह से अपनी गेंदबाजी की जोर पर। पहली बल्लेबाजी की, काफ़ी बढ़िया बल्लेबाजी करते हुए 44 रन बटोरे और 45 रन का लक्ष्य रखा सामने वाले टीम के सामने। और अब ये गेंदबाजी की दहशत। लेकिन शैलेश महाब्दी है, शैलेश महाब्दी इस समय चूके और पूरी तरह से फंसे। बहुत बड़ी मछली इस समय जाल में, ये बड़ा झटका शैलेश महाब्दी के रूप में। डीजे
देखिए प्रेशर पूरी तरह से झलक रहा था, ऐसा लग रहा था शैलेश मापदी की तरह आज खेले नहीं, क्योंकि ये खिलाड़ी जिद्दी है, ये खिलाड़ी मैच छोड़ने वालों में से नहीं है, ये पहचान है उसके नाम की। लेकिन आज अलग ही प्रेशर में दिखाई दिया, जो गेंद को ललचाया गया गेंदबाज द्वारा, उस गेंद के लालच में फंसे और लालच बुरी बला है, और उसी के तहत अपने पारी का अंत करते हुए डगआउट में लौटे शैलेश। थोड़ा सा सन्नाटा जरूर दिखाई दे रहा है पौध टीम के खेमे में, लेकिन किसी एक बल्लेबाज को अपनी ताकत की नुमाइश करनी पड़ेगी, कहना पड़ेगा कि मैं हूं पुष्पा, झुकेगा नहीं साला। और ये देखिए ये निकल गया जोर बल्ले से, लेकिन फील्डर वहां पर मौजूद, हिलने की जरूरत नहीं कि और विकेट का पतन। डीजे आमच्या रक्ताचा रंग एकच, भगवा डीजे सोलो। तो देखिए क्या तेज तर्रार और क्या जबरदस्त गेंदबाजी चल रही है मैदान पर। मैं कहूँगा पौध टीम के बल्लेबाजी डिपार्टमेंट तो पूरी तरह से खाक में मिल गया, गेंदबाजी डिपार्टमेंट भी काफी मार खाए थे अशोक सर। और ये देखिए अब आगाज करते हुए आसमान चीरते हुए गेंद निकल गई 6 के लिए, आशे की किरण दिखाने वाला यह सिक्सर परेश दीवाने के बल्ले से। डीजे बॉल आणायचं आहे, आणि सर्व स्वयंसेवकांना हॉलंडियर्सना आणि आयोजकांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, खेळाडू बॉल आणायला जाणार नाहीये। तर सर्व हॉलंडियर्सना पुन्हा एकदा विनंती असेल आयोजकांकडून की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, आपला वेळ फुकट जात आहे यामध्ये। तो आशे की किरण संजीवनी लाने वाला यह सिक्सर का परेश दीवाने के बल्ले से अपने बल्ले का दमखम दिखाते हुए एक बार फिर से शॉट ऑफ लेन गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी थी, जब तक बल्ला घूमता तब तक गेंद निकल गई थी विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं, दौड़ गेंद की समाप्ति। और क्या काबिल तारीफ गेंदबाजी की है, मैं कहूंगा पिछले गेंद पर जरूर मार खाई थी, ऐसा लगा था गेंदबाज को ललचाया जाए तो विकेट मिल सकता है, लेकिन उसको वो जंजीर को तोड़कर सिक्सर खींचा था। लेकिन उसके बाद अपनी गेंदबाजी की ताकत की नुमाइश करते हुए गेंदबाज शैलेश बैक टू बैक 2 डॉट गेंदे। देखिए परेश अभी तक बड़े बड़े हिट निकालने की कोशिश कर रहा है अपने टीम के लिए, क्योंकि परेश भली बात ही जानते हैं इस टीम के सामने अगर जीत मुकम्मल करनी है ना अशोक सर, तो बड़े बड़े हिट निकालने पड़ेंगे, क्योंकि ओमकार और शैलेश जैसे दिग्गज बल्लेबाज अब डगआउट लौट चुके हैं। तो इस टीम की नैया को संवारने का काम करना पड़ेगा परेश दीवाने को। परेश दीवाने के कांधे पर पूरी तरह से जिम्मेदारी यहाँ पहुंची है इस टीम की नैया संवारने का। और समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 9 रन लग चुके हैं 4 विकेट के नुकसान पर। तो अभी गेंदबाजी की छोर पर नए गेंदबाज चुने गए हैं किरण पाटेकर। देखा जाए तो 12 गेंदे 36 रन। अभी भी किसी एक टीम का शिकंजा इस मैच पर नहीं है, मैच अभी भी दो तरफा है, क्योंकि 12 गेंदे 36 रन इस ग्राउंड पर हो सकते हैं अगर काबिलियत हो बल्ले में आपके।
और गेंदबाजी में काबिलियत हो तो निश्चित तौर पे इन्हें रोक सकता है। और ये आसमान चीरती हुई गेंद निकल गई, ब्रांडेड सिक्सर परेश दीवाने, एक बार फिर से रन आए 6। और ये देखिए आड़े बल्ले से खेल दिया, फील्डर वहां पर मौजूद है। डीप स्क्वायर लेग एरिया का ये खिलाड़ी आगे चलकर आया, इस गेंद को फील्ड कर लिया, लेकिन तब तक 1 रन आसानी से पूरा। इस 1 रन की बदौलत स्कोर कार्ड हिलता, बस स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 16। अब 10 गेंदे 29 रन, 10 गेंदे 29 रन, समीकरण बदलता हुआ संकट मोचन अभी तक बन चुके हैं परेश दीवाने से काफी आशा है पूरे टीम को। शुभम भली बात ही जानते हैं, शुभम मालूसरे इस मैच में अगर कोई खिलाड़ी जीत मुकम्मल कर सकता है तो वो है परेश दीवाने, क्योंकि उस खिलाड़ी के बल्ले में वो दमखम है, गेंदबाज को अंकुश लगाना पड़ेगा उसके ऊपर। और ये देखिए यहाँ पर लटके कोई जरूरत नहीं थी, एक छोर से परेश दीवाने आक्रमण कर रहे थे, खाली उनको स्ट्राइक देनी थी। और अनिल वागे एक बार फिर से डगआउट। तो देखिए अनिल के पारी का अंत होता हुआ नजर आया, लेकिन अब ग्राउंड में पहुंच चुके इस टीम के बाहुबली शुभम, इस टीम के माटी हीटर के रूप में खेलते, बतौर हीटर के रूप में इस टीम में हमेशा से अपनी जगह बनाए हुए शुभम मालूसरे निश्चित तौर पे वो भली बात ही जानते हैं। एक छोर से परेश आक्रमण कर रहे हैं और ये देखिए हल्के हाथों से खेल लिया था, हालांकि प्रयास जरूर किया था, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पुल करके हुक करके निकालने चाहते थे बड़े हिट, लेकिन गेंदबाज उतने ही चतुर निकले, टाइमिंग बनने नहीं दिया। 1 रन से संतुष्ट होना पड़ा, अपना खाता खोला 1 रन से, और 1 रन की बदल स्कोर कार्ड हिलता, बस स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 17। अब 8 गेंदे 28 रन जीतने के लिए परेश दीवाने स्ट्राइक पर। ये देखिए क्या जबरदस्त यहाँ पर कलाई का इस्तेमाल करते हुए, और लाजवाब कैच, निश्चित तौर पे 6 हो सकता था, लेकिन यहाँ पे मैं कहूंगा कैच नहीं, इस खिलाड़ी ने मैच पकड़ी है। और परेश दीवाने का पारी का अंत।